हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण आस्वाद रेसिपीजमध्ये खूप सुंदर असं यम्मी असं चीजी गार्लिक ब्रेड बघणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर बघा. अतिशय अप्रतिम झालेला आहे. लहान मुलांना नक्कीच आवडेल, तुम्हालाही जरूर आवडेल. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. इथे मी एक पिझ्झा बेस घेतलेला आहे. तो पिझ्झा बेस आपल्याला मधून कट करून घ्यायचा आहे. त्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. तर मी हे 2 भाग करून घेतेय. इथे 2 भाग करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आज आपण पिझ्झा बेस वापरून आज इथे गार्लिक ब्रेड बनवणार आहोत. इथे मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. एका पॅन मध्ये थोडंसं बटर घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला ह्या लसणाच्या पाकळ्या अगदी मिनिटभर परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल आणि फ्लेवर अतिशय मस्त लागेल. आणि यामध्ये आपल्याला एक मिरची अगदी बारीक चिरून घेतलेली तीही यामध्ये घालून घ्यायची. हे ऑप्शनल आहे मिरची, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घाला. लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही मिरची स्किप करू शकता. एखाद मिनिटभर परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे आणि एका बोलमध्ये मी हे सगळं ट्रान्सफर करते, ज्याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य आपण घेणार आहोत. त्या बोलमध्ये मी हे ट्रान्सफर केलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा बटर घालून घ्यायचा आहे. मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत, काहीतरी नवीन हवं असतं तर तुम्ही अशा पद्धतीचा चीजी गार्लिक ब्रेड नक्कीच त्यांना देऊ शकता कधीतरी. आता यामध्ये आपल्याला पाव चमचा काळी मिरी पावडर घालून घ्यायची आहे. पाव चमचा आपण इथे रेड चिली फ्लेक्स घालून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मीठ घालून घ्यायचं आहे. चीज आणि बटरमध्ये मीठ असतं, त्यामुळे ते जास्त नाही घालायचं आहे. आणि फ्रेश अशी कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मी ते स्नॅपिनचं चीजी गार्लिक ब्रेड मिक्स आहे ते यामध्ये घालून घेणार आहे. अतिशय छान फ्लेवर येतो. अगदी मोजकं साहित्य आहे, नक्की बनवून बघा. बनवल्यानंतर कसं जमलं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता यामध्ये आपल्याला चीज घालायचं आहे. तर एक क्यूब मी घेतलेला आहे, तो यामध्ये ग्रेट करून घेते. तुम्हीही घरच्या घरी नक्कीच हे बनवू शकता. आता एक क्यूब यामध्ये मिक्स केलेला आहे. सर्व साहित्य मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात. आणि आपलं गार्लिक ब्रेडला लावण्याचं साहित्य आपण इथे तयार केलेलं आहे. आता या ब्रेडला आपण हे मिश्रण लावून घेणार आहोत. सर्व बाजूने एकसारखं लावून घ्यायचं आहे, स्प्रेड करून घ्यायचं आहे. तुम्हाला माझ्या कोणत्या कोणत्या रेसिपीज आवडतात हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता इथे अमूलचं मी ते मोझरेला चीजही यामध्ये घालून घेणार आहे, म्हणजे छान चीजी असं आपलं गार्लिक ब्रेड बनतं. सर्व बाजूनी घालून घेतलेला आहे. आता जो पिझ्झाचा वरचा पोर्शन आहे तोही घालून घेऊयात. आणि यावरती सेम प्रोसेसनी आपण सर्वात पहिल्यांदा हे बटरचं मिश्रण जे आहे, गार्लिक आणि बटरचं मिश्रण आहे, ते लावून घेणार आहोत. कधीतरी मधल्या वेळेत खाण्यासाठी हा खूप छान प्रकार आहे. आणि परत एकदा आपण मोझरेला चीज यावरती सगळे बाजूनी घालून घेणार आहोत. आणि पॅनमध्ये आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवरती झाकण घालून गरम करून घ्यायचं आहे. आहा, आपलं चीजी गार्लिक ब्रेड इथे तयार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मायक्रोवेव्हवरती 40 सेकंदासाठी ठेवू शकता. खालून मस्त क्रिस्पी असं झालेलं आहे. मी छान कट करून घेते. मस्त कट करून झालेलं आहे. आता मधून एक मी सेंटरला अशा पद्धतीने कापून घेते. आणि आपलं गार्लिक ब्रेड सर्व करण्यासाठी तयार आहे. तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूयात अशीच एक छान रेसिपी घेऊन.